श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. जिथं पहिलं कपाट होतं तिथं आता बेड लावल्यामुळं कपाट आतल्या रूममध्ये घेतलं आहे, किचनमध्ये. माझ्या बाहेर जागाच नाही, त्यामुळं मी सगळी कामावरून बसलीच होती नुसती. तर परी मला म्हणली की मला मॅगी खायची. मग काय तिलाच मॅगी करून दिली. कांदा टॅमॅटो घालून मॅगी मसाला घालूनच केलेली, कारण की ओजू काय जास्त तिखट खात नाही. त्या आधी थोडेसे ह्यांना चिप्स दिले आणि नंतर थंड झाल्यावर मग मॅगी दिली. परीला मॅगी दिली ती खायला, ती हातानं खाते आणि ओजूला मी मस्तपैकी चारलं. इकडं बघा ऊन एवढं होतं आणि वंदना ताई बाहेर माझ्याशी बोलत बसलेले आणि मी पण त्यांच्याशी बोलत बसलेले एवढ्या उन्हात अंजीर खात. नंतर 5-6 वाजता इतकं असं छान वारं ही सुटलेलं, पावसाचं वातावरण झालं तर मस्त असं आम्ही चहा पेलो आणि आबाळ पण आलं होतं. परीच्या पप्पांना पण चहाही दिला आणि ओजू बघा इकडं मस्त अशी खेळत बसली होती. पाऊस आलता म्हणून मी सगळी कपडे काढायला गेलती आणि पायपुसणी खाली पडलेली, कपडे काढूनच ठेवली. तोपर्यंत तर एवढा मोठा पाऊस चालू झाला ना, म्हणलं लाईट बीट जायच्या आधी स्वयंपाक करून ठेवावा म्हणून 2 भाज्या बनवल्या आणि भाकऱ्या पण केल्या. भाकऱ्या करताना नेमकी लाईट गेलेली. परत मग लाईट आल्या ना मी तांदूळ आणि उडीद डाळ भिजत घातलेली सकाळी, तीच बारीक करायला घेतलेली, कारण की मला सकाळी आंबोळ्या बनवायच्या होत्या. त्यामुळं म्हणलं की बारीक करून ठेवावं म्हणजे छान बॅटर तयार होईल. तर बाय बाय, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.